विविध गुंतवणूक योजना आणि आकर्षक परताव्यासाठी विश्वासार्ह म्हणून ग्राहकांनी गौरवलेली दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनं महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आपल्या विविध शाखांमधून आर्थिक क्षेत्रात नावलौकिक संपादन केलं आहे। 25 नोव्हेंबर 2021 रोजी संस्थेच्या वतीनं दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। निमित्त होतं लोकप्रिय ठरलेल्या राजा पंढरीचा या ठेव योजनेची जाहीर लकी ड्रॉ सोडत आणि रक्षा कवच या नव्या ठेव योजनेचा शुभारंभ, सोबतच शिवसमर्थ दिवाळी अंकाचं प्रकाशन। या भरगच्च कार्यक्रमासाठी जगद्गुरू शंकराचार्य पीठ करवीर कोल्हापूर मठाधिपती विद्या नृसिंह भारती यांची विशेष उपस्थिती होती। पाटण तालुक्यातील मानेगाव इथलं आशिष मंगल कार्यालयाचं सभागृह ठेवीदार, खातेदार, सभासद, व्यापारी बंधू भगिनी यांनी फुललं होतं। तुतारीच्या मंगलनादात मठाधिपती विद्या नृसिंह भारती यांचं आगमन होताच कार्यक्रमाची सुरुवात झाली। सुरुवातीला शिवसमर्थ त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। चेअरमन, व्हाईस चेअरमन, मान्यवरांच्या शुभ हस्ते असा हा आजच्या सोहळ्याचा एक सुंदर दीप प्रज्वलित होत आहे। करवीर पीठातील पवित्र पादुकांचं पूजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट जनार्दन बोत्रे यांच्या हस्ते झालं। यावेळी श्री घाडगेनाथ मंदिर कोळे या मंदिराचे मठाधिपती शिवलिंग वाणी यांचा सत्कार ॲडव्होकेट जनार्दन बोत्रे यांनी केला, तर मठाधिपती विद्या नृसिंह भारती यांनी ॲडव्होकेट जनार्दन बोत्रे यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले। जिथं आहात तिथून आपण हात जोडायला हरकत नाही। शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक सल्लागार मंडळाचा सत्कार मठाधिपती शिवलिंग वाणी यांच्या हस्ते करण्यात आला। राजा पंढरीचा ठेव योजनेच्या सोडतीचे काम पाहणाऱ्या पंच मंडळींचा सत्कार सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी संस्थेचे एचआरडी मॅनेजर संदीप डाकवे यांनी करवीर मठाधिपतींचं काढलेलं 11,111व चित्र मठाधिपतींना दिलं। कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात बोलताना उपस्थितांचे आभार मानत शिवसमर्थचे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे म्हणाले, ह्या ठेव योजनेचं टार्गेट आपण ठेवलेलं 5 कोटी। संस्थेच्या स्थापनेपासून ग्राहकांना बचतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या ठेव योजना सुरू केल्या। त्यामध्ये विविध प्रकारची बक्षिसं आजपर्यंत विविध ठेवीदारांना विजेत्याच्या स्वरूपात मिळाली।
पूर्णपणे पारदर्शी स्वरूपाचा असा होणारा कार्यक्रम संस्थेच्या इतिहासात कधीच आपण कुठल्याही पद्धतीचं त्यात चुकीचं काम केलं नाही, या कार्यक्रमात सुद्धा होणार नाही. आणि अशा या कार्यक्रमाला सर्वांची उपस्थिती पाहिजे, परंतु कोविडमुळे होत नाही, म्हणून आपण त्याला पर्याय काढला. आज हजारो ठेवीदार या कार्यक्रमाचं प्रक्षेपण आपल्या त्या लाईव्ह चॅनेलवर बघत आहेत. राजा पंढरीचा ठेव योजना सुरू करून 2 वर्ष झाली. आपलं 5 कोटीचं या ठेव योजनेचं टार्गेट होतं आणि जवळजवळ 18 कोटी रुपये या ठेव योजनेत ठेव संकलन झालं. जवळजवळ 17,610 कुपन या ठेव योजनेत समाविष्ट झाली आणि त्या 17,610 ठेव कुपनमधून आपण खरं तर ही 9 बक्षिसं आपण देणार आहे ठेवीदारांना. ही बक्षिसं म्हणजे प्रोत्साहनपर एक दिलं जाणारं गिफ्ट आहे, ते सर्वांनाच मिळेल अशी काही व्यवस्था आपल्याला करता येणार नाही. पण यातलाच कुणीतरी आपलाच बांधव त्या बक्षिसाचा भाग्यविजेता असणार आहे आणि बक्षीस लागलं आणि नाही लागलं तरी त्याच्या आनंदात आपला आनंद आहे असं समजून इथून पुढच्या सुद्धा अशा प्रकारच्या ठेव योजनेत आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि संस्थेच्या उत्कर्षात भर घालावी असं मी संस्थेच्या वतीनं आपला सर्वांस आवाहन करतो. संस्थेची स्थापना 2006 साली झाली. 2006 सालापासून 365 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 अशी 12 तास अविरत सेवा संस्थेच्या सर्व घटकांनी दिली आणि त्याचं पर्यवसान म्हणून आज जवळजवळ 400 कोटीचा टर्नओव्हर आपल्या संस्थेचा आहे. साधारण 350 कोटी ठेवी आणि 400 कोटीचा ताळेबंद आज आपण तुमच्या समोर मांडतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला लोकांचा विश्वास मिळाला आणि त्या विश्वासाच्या जोरावर अजून फार मोठी गरुड भरारी आपण संस्थेच्या माध्यमातून घेणार आहे. आता साधारण 57 शाखेच्या विस्तारासह आपण कार्यरत आहोत. लवकरच आपल्या शाखांचा आकडा 100च्या वरती गेलेला दिसेल आणि यासाठी आमच्या सर्व कर्मचारी बंधूंचं, आमचे सर्व सल्लागार, संचालक आणि आपणा सर्वांना मार्गदर्शक असलेले ज्यांनी सहकारात तळागाळापासून जे प्रॅक्टिकली सहकार काय आहे हे सगळ्यांना दाखवून दिलं, महाराष्ट्राला दाखवून दिलं असे मार्गदर्शक आपले जनार्दन बोत्रे साहेब आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संस्थेची गोडदोड सुरू आहे. आपल्या संस्थेचे ठेवीचे व्याजदर थोडेसे जास्त आहेत. ते जास्त असण्याची कारण अशी की या संस्थेची निर्मितीच मुळात गरजेतून झालेली. ज्या कालावधीत सहकारात फार मोठी अडचण निर्माण झाली आणि सहकारातल्या मोठ्या मोठ्या संस्था अक्षरशः डबघाईला आल्या आणि बंद होत चालल्या, अशा वेळेला आपल्या संस्थेची निर्मिती झाली. त्याच्यामुळे त्या संस्था का बंद झाल्या याच्या कारण मीमांसा शोधून आपण त्या गोष्टींवर विवेचन करून, अभ्यास करून आणि साहेबांचे आपले इथून मागचे 35 वर्षाचे अनुभव या संस्थेसाठी खर्ची घातले आणि ज्या होणाऱ्या चुका झाल्या जुन्या लोकांच्या किंवा काय चूक होऊ शकते बँकिंग क्षेत्रात, त्या चुका टाळून आपण आज 15 वर्षे सतत कार्यरत आहोत आणि आपली संस्थेची वाढ ही गरुड भरारी यशस्वीरित्या चालू आहे. कुठलीही गोष्ट साखर चाकल्याशिवाय ती गोड का कडू हे जसं कळत नाही, तसं प्रत्येक व्यवसायात तो व्यवसाय करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणीवर मात करत ज्या वेळेला आपण पुढे जातो त्यावेळेला त्यातले फायदे तोटे समजत असतात. आणि आपल्याला साहेबांच्या रूपानं एक तयार प्लॅटफॉर्म मिळाला की ज्यांनी 35 वर्ष सहकारासाठी निस्वार्थीपणे, अविरतपणे, निस्वार्थीपणे आपली आयुष्याची 35 वर्ष खर्ची घातली आणि त्या खर्ची घातलेल्या कष्टाचं फळ म्हणून या संस्थेचा आज वटवृक्ष आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे. 2006 साली अक्षरशः 120 स्क्वेअर फुटात जी आपली संस्था उभी राहिली, आज त्याच संस्थेचं 4,000-5,000 स्क्वेअर फुटाचं फक्त मुख्य कार्यालय स्वमालकीचं मोठ्या डौलात तळमोल्यासारख्या एका छोट्याशा गावात उभा आहे. आणि त्या छोट्याशा गावातून आपण मोठमोठ्या मेट्रो सिटीत 13-15 शाखा, कोल्हापूर सारख्या सिटीत 4 शाखा, पुण्यासारख्या सिटीत शाखा काढून एका
छोट्याशा गावातून सुद्धा मोठ्या सिटीत आपण व्यवसाय करू शकतो हे लोकांना दाखवून दिलं. त्याच्या पाठीमाग आपला असणारा पारदर्शी व्यवहार, उत्तम असलेली सेवा, अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आणि विनम्र असलेला आमचा सर्व सेवक वर्ग यांचं ह्या सर्वात फार मोठं योगदान आहे. आपलं आता महाराष्ट्र आणि कर्नाटक असं 2 राज्य कार्यक्षेत्र आहे. नवीन सहकार खात्याचे नियम आलेत, सहकार खातं केंद्रातलं वेगळं झालं, तर थोड्याशा अटी आणि नियम बदललेत. थोडंसं त्यांचा सेटअप झाला तर आपण आणखी 2 राज्य कार्यक्षेत्र केंद्र शासनाकडे मागणी केलेले. थोड्या दिवसात आपण कमीत कमी 2 राज्य तरी कार्यक्षेत्र वाढ करून त्या राज्यात सुद्धा शाखांचा विस्तार करणार आहे. आपल्या संस्थेचे ठेवीदर काही ठिकाणी म्हणतात लोक की शिवसमरचे व्याजदर जास्त आहेत, तर व्याजदर जास्त असण्याची कारणच अशी आहे की ह्या संस्थेची निर्मितीच मुळात गरजेतून झाली. म्हणजे माझ्या गोरगरीब जनतेकडे, माझ्या खेड्यातल्या जनतेकडे किंवा सिटीत काम करत असणाऱ्या कामगार वर्गाकडं हातावर बोजण्या इतपत पैसे असतात आणि त्यातल्या त्यात आपली मराठी माणसं त्या पैशाचा पैसा कसा उभा करायचा ह्यासाठी अनभिज्ञ असतात. म्हणून शिवसमर्थ पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांना आपण बचत कशी करावी याचं थोडक्यात छोटंसं विद्यापीठ साहेबांनी निर्माण करून दिलं आणि खेडेपाड्यातल्या खूप लोकांना किंवा मुंबईसारख्या शहरातल्या खूप कर्मचारी वर्गाला याचा फायदा झाला. आपल्या संस्थेकडे असणाऱ्या ठेवीच्या बचतीतून लोकांनी 2-2, 3-3 रूम मुंबईत घेतल्या. त्या रूमची किंमत आज त्यांनी आयुष्यभर जरी कष्ट केलं असतं तरी त्या रूम एवढे पैसे ते कमावू शकले नसते. परंतु बचतीतून काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण साहेबांनी प्रत्येकाला घालून दिलं. बचतीचे पैसे, थोडे कर्जाचे पैसे, असं नुसत्या कर्जावर कुणीही माणूस उभा राहू शकत नाही. त्याला बचतीची जोड असावीच लागते, बचतीची सवय व्हावी लागते, त्यावेळेलाच ह्या गोष्टी सगळ्या होतात. हे क्षणाक्षणाला साहेब सांगतात की तुझ्याकडे पैसे किती आहेत याला महत्व नाही, तुझ्याकडे बचत किती होते, तू खर्चात कशी कटोती करून जास्तीत जास्त रक्कम आपली सेव्हिंग करू शकतो याच्यावर तुझा उद्याचा विकास अवलंबून आहे. अशा पद्धतीनं वाटचाल करत असताना आपल्या ठेवीचे व्याजदर 13.5% पर्यंत आहेत, कर्जाचा व्याजदर 17% आहे. पण इतर संस्थांसारखं किंवा इतर राजकीय पक्षांच्या बँकांसारखं आपले खर्च अवाढव्य अशा प्रकारचे नसतात. आपण कमीत कमी मार्जिनमध्ये संस्थेचा सर्व कारभार चालवतो. साधारण 2.5%च्या फरकात आपण संस्थेची सर्व वाटचाल करत आहे. त्यात कर्मचारी पगार, व्यवस्थापन खर्च आणि इतर गोष्टी आपल्या बरोबर मॅनेज होत आहेत. म्हणजे व्याजदर आपला ठेवीचा जास्त आहे, पण ठेवीचा व्याजदर जास्त असल्यामुळे आपल्याला ठेवीची संख्या वाढली आणि ठेवीची संख्या वाढल्यामुळं आपल्याला प्रॉफिट ऑफ मार्जिन कमी राहिलं, पण प्रॉफिटचा रेशो वाढला. म्हणजे जसं की आपण एखाद्या दुकानात गेलो तर एखाद्या दुकानात साखरेची खरेदी जर 35 रुपये असली तर एखादा दुकानदार 35 रुपयाची साखर 36 रुपयाने विकतो, म्हणजे 1 रुपया मार्जिन ठेवून विकतो. आणि एखादा दुकानदार 35 रुपयाची खरेदीची साखर तो 37 रुपयाने विकतो, म्हणजे त्याला 2 रुपये मिळतात. मग त्या 2 रुपये कमावणाऱ्याला काय वाटतं की मला 2 रुपये म्हणजे जास्त मिळतात. पण ज्या वेळेला बाजारपेठेत अशा पद्धतीचं सर्चिंग होतं की साखर हा 36 देतोय आणि हा 37 देतोय, तर लोक नक्कीच 36 वाल्याकडं आकर्षित होतात. तशाच पद्धतीनं 36 वाल्याची साखरेची जी विक्री आहे ती जास्त प्रमाणात होऊन त्याचं नफ्याचं प्रमाण वाढतं आणि 37 वाल्याची मार्जिन जास्त ठेवलंय पण त्याची विक्री कमी झाल्यामुळं त्याचं नफ्याचं प्रमाण कमी राहतं आणि या होणाऱ्या मोठ्या टर्नओव्हरमुळे आपलं नफ्याचं प्रमाण जास्त वाढलं. आणि संस्थेच्या स्थापनेपासून महाराज आपण सर्व प्रकारच्या आध्यात्मिक, शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्य चळवळीत संस्थेचं मोलाचं योगदान राहिले. ज्या ज्या वेळी जिथं जिथं आपल्याला पोचणं शक्य आहे अशा ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर संकट आलं, एखाद्या ठिकाणी जळीत झालं, तर आपली संस्था हिरिरीनं अगदी ती आग विझवण्यापर्यंत प्रयत्न करून त्या आगीत भस्मसात झालेली जी कुटुंब आहेत किंवा त्या कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झालेला असतो, अशा वेळेला आपल्या संस्थेचे संस्थापक की ज्यांना
समाजाप्रती आदर आहे. त्यांचं मनच एवढं हळवं आहे की लगेच आपल्या संस्थेच्या स्टाफला सांगून तिथं पोचवून त्या कुटुंबांना सर्व प्रकारची मदत करण्याचं काम आपण संस्थेच्या माध्यमातून करतो. महाराष्ट्राला सलग 2 ते 3 वर्ष पुराचा तडाखा बसतोय. महाराज आपल्या संस्थेचा स्टाफ अशा पुराच्या परिस्थितीत अगदी रस्त्यावर थांबलेल्या गाड्या किंवा पुरात ज्यांच्या कुटुंबांचं नुकसान झालं अशांना अन्नाची व्यवस्था, धान्याची व्यवस्था करण्यापर्यंत आमचा स्टाफ रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी पोहोचून लोकांना मदत करत असतो. एखाद्या कुटुंबात परिस्थिती नाही पण एखाद्यावर आजारानं आघात घातला तर अशा परिस्थितीत आपण त्या कुटुंबाला फार मोठं नाही पण शब्दांचा आधार आणि थोडंफार आर्थिक आधार देऊन किंवा त्याला योग्य मार्गदर्शन करून योग्य ठिकाणी उपचारासाठी पोचवेपर्यंतचा सर्व मार्गदर्शनाचा किंवा आर्थिक हातभार आपण अशा कुटुंबांना लावतो. 2006 पासून आध्यात्मिक चळवळीला आपण विभागातली पारायणं असतील किंवा मंदिराच्या उभारणीचं काम असेल अशा उभारणीच्या कामात सुद्धा संस्था अग्रेसर राहून त्या मंदिराच्या उभारणीला किंवा ते काम पूर्ण करण्याला जेवढी काही सर्वतोपरी मदत करता येईल ती मदत शिवसमर्थ परिवाराच्या वतीनं करतोय. शिवसमर्थ डिप्लोमा नावाचं कॉलेज आपण 2 वर्षाचा डिप्लोमा आहे डेअरीचा. तो शेतीशी निगडीत, शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायाचं शिक्षण आपण समाजातील बांधवांना देतोय. ते फ्री ऑफ शिक्षण देतोय. शिवसमर्थ परिवार या ट्रस्टच्या माध्यमातून ते कॉलेज आपण चालवतोय आणि बरेचसे विद्यार्थी त्याचे आपल्या पायावर उभे आहेत की जे आज खूप ठिकाणी प्रॅक्टिस करतायत किंवा खूप ठिकाणी नोकरीला लागले. शिवसमर्थ परिवाराच्या माध्यमातून जी रुग्णवाहिका चालू आहे ती रुग्णवाहिका अतिशय कमी खर्चात किंवा अगदी नगण्य भाड्यात आपण सर्व समाज बांधवांना उपयोगासाठी ठेवलेले. आतापर्यंत अनेक जीव या रुग्णवाहिकेने वाचवलेत. कोविडच्या काळात साधारण 2500 रुग्णांची सेवा आपल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आपण केली. कोविडच्या काळात 1 लाख रुपये ज्या वेळेला सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की राज्यावर संकट आले आणि आपण सर्वांनी या संकटावर मात करण्यासाठी शासनाला हातभार लावा. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था आपली अशी असेल की जिने 1 लाख रुपयाचा धनादेश पाटणच्या तहसीलदार कार्यालयात पाटण तहसीलदार आणि पाटण प्रांत अधिकारी यांच्याकडे सोपवला. आमच्या ढेबेवाडी विभागात व्हेंटिलेटरची सोय नव्हती पण संस्थेच्या माध्यमातून 2 व्हेंटिलेटर खरेदी करून आपण ढेबेवाडी PSC ला दिले. पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना ते सुरू करता आले नाही. हा फेल झाल्यानंतर आपण सातारा येथे संस्थेच्या माध्यमातून भव्य असं कोविड सेंटर जवळजवळ 70 बेडचं कोविड सेंटर सुरू केलं आणि जवळजवळ 500 ते 600 रुग्ण आपण या कोविड सेंटरच्या माध्यमातून बरे केले. कोविड सेंटरला खरं तर काही ठिकाणी डॉक्टर उपलब्ध होत नव्हते परंतु साहेबांचा स्वभाव आणि आपल्या संस्थेचं असलेलं कार्य या कार्याच्या आपल्या या छापेमुळं साताऱ्यामधले 2 डॉक्टर 1 दिवसाचा आणि 1 रात्रीचा आपल्या संस्थेच्या कोविड सेंटरसाठी अविरत सेवा दिली. तुमच्या माझ्यासारखे खूप हात या संस्थेच्या वाढीसाठी लागले, अजून लागत राहतील. अजून खूप असं काम संस्थेच्या माध्यमातून करायचं आहे आपल्याला सर्वांना. इथून पुढे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ठेव योजना आपण संस्थेच्या माध्यमातून सुरू करत राहू आणि आपण सर्व बांधव या सर्व प्रकारच्या ठेव योजनेत सहभागी होऊन तसेच संस्थेच्या चांगल्या उपक्रमात, चांगल्या कामात आपण सर्वजण हिरिरीने सहभागी व्हाल. आपला स्वतःचा वेळ आणि हातभार आपल्या या शिवसमर्थ परिवारासाठी लावाल अशी अपेक्षा बाळगतो आणि लावावा असं आव्हान करतो आणि साहेबांच्या आणि महाराजांच्या परवानगीनं माझे हे प्रस्तावना थांबवतो आणि कार्यक्रमाला पुढे चालना देतो. यावेळी राजा पंढरीचा ठेव योजना लकी ड्रॉ सोडतीचे पंच प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक सावंत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आता हा जो ड्रॉ आहे या ठिकाणी ड्रॉ संदर्भामध्ये या ठिकाणी बोलायचं झालं तर मी कालपासून या ठिकाणी आम्ही पंच म्हणून तिथं होतो. मला वाटतं इथं बाजूला तिथं त्या पडद्यावरती सकाळपासून दाखवलेलं पण आहे की जवळजवळ 15-20 जण आम्ही या ठिकाणी तिथं काम करत होतो आणि आपल्या समोर इथं असणारे या ठिकाणी जे 2 बॉक्स आहेत तर या बॉक्समध्ये या ठिकाणी अनेकांचं असणारं भाग्य या ठिकाणी दडलेलं आहे असं म्हणूया. कारण
जवळजवळ 17,681 कुपन आम्ही या ठिकाणी काल फाडलेली होती आणि 17,68,68,00,000च्या आसपास या ठिकाणी ही रक्कम सगळी जमा झालेली आहे. एवढा विश्वास आपल्यावरती जनतेनं दाखवलेला आहे आणि ते काम करत असताना या ठिकाणी सगळ्यांनी अत्यंत पारदर्शीपणाने आणि आपल्यासमोर या ठिकाणी त्याचा आता लगेच विड्रॉल पण होईल. या ठिकाणी हे काम करत असताना पंच म्हणून काम करत असताना एक मला निश्चितपणाने सांगावं वाटतं की हे काम अत्यंत पारदर्शीपणानं विश्वासानं कुणाच्याही विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीनं हे काम इथं चोख अशा पद्धतीनं केलेलं आहे. मान्यवरांच्या हस्ते रक्षा कवच ठेव योजनेचा शुभारंभ झाला. सर्व शाखांमधून ही योजना सुरू झाली. हेमंत तुपे यांनी या रक्षा कवच योजनेची वैशिष्ट्य उपस्थितांना सांगितली. कंपनीकडून 5 लाख रुपयाची विम्याची रक्कम ठेवीदाराच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. यासाठी काय करायला लागणार आहे तर ठेवीदाराला 10,000 रुपये ठेव ठेवावी लागणार आहे. त्या ठेवीचा कालावधी 27 महिने असणार आहे. म्हणजे 2 वर्ष 3 महिने इतक्या कालावधीसाठी ही ठेव आपल्याकडे ठेवावी लागणार आहे. त्या 2 वर्ष 7 महिने ठेव ठेवल्यानंतर त्याला आपण 3 वर्षासाठी विम्यासाठी कव्हर करणार आहे. म्हणजे 2 वर्ष 7 महिन्यासाठी 10,000 रुपये ठेवायचे आणि 36 महिन्यांचा विमा कव्हर आपण त्यांना देणार आहे. जर ठेव योजनेत सहभाग घेतला आणि ठेवीदाराला अचानक जर पैशांची गरज लागली तर त्या ठेवीवर 80% पर्यंत ठेवतारण कर्ज आपण उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे असं काही होणार नाही की बाबा एकदा ठेवली मग आता तुम्ही विमा काढला आता तुम्हाला पैसे परत मिळणार नाही. तर तुमच्या अडीअडचणीसाठी कधीही संस्था आपली उभे तर त्या ठेवीवर आपण 80% पर्यंत त्या ठेवीदाराला कर्ज देणार आहे. आणि कुठल्याही ठेव योजनेचे पैसे आपण आपल्या ठेवीदारांना तात्काळ उपलब्ध करून देतो. मग ती मुदत संपलेली नाही अशा पद्धतीचं काही कारण देत बसत नाही. या ठेव योजनेत सहभागी होण्यासाठी फक्त वयाची अट आहे 18 ते 70 वर्षापर्यंतचे नागरिक या ठेव योजनेत सहभाग घेऊ शकतात. ठेव ठेवल्यानंतर 15 दिवसाच्या नंतर त्या ठेवीदाराला विमा संरक्षण चालू होणार आहे. कारण त्याची कागदोपत्री सगळी पूर्तता करण्यासाठी आपल्याला 15 दिवसांचा वेळ जाणार आहे. तर 15 दिवसानंतर ठेव योजनेत सहभागी होणाऱ्या ठेवीदाराला आपण 5 लाख रुपयेपर्यंत विमा संरक्षण देणार आहे. आणि या ठेवीत सहभागी झाल्यानंतर आपण त्याच्या आयुष्याला एक साधारण पद्धतीचं कवच आपण 5 लाख रुपयेपर्यंत त्याला देणार आहे. म्हणून या ठेव योजनेचं नाव रक्षा कवच असं ठेवलेलं आहे. आणि या ठेव योजनेत सहभागी होऊन सगळ्यांनी आपल्या आयुष्याची सुरक्षा वाढवून सुरक्षा कवच घ्यावं असं मी सर्व ठेवीदारांना आवाहन करतो. शिवसमर्थ दिवाळी अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर आपल्या विश्वासाच्या भांडवलावर संस्था प्रगतीकडे वाटचाल करत आहे. हे यश संस्थेशी जोडलेल्या प्रत्येकाचं असल्याचं सांगत संस्था पारदर्शक व्यवहार करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसमर्थचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट जनार्दन बोत्रे यांनी दिली. संस्थेच्या विविध कार्यक्रम उपक्रम आपल्यासारख्या सर्व साधुसंत महंतांनी कृपाशीर्वाद दिला त्याचाच हा प्रसाद आहे हे मी नम्रतापूर्वक या ठिकाणी नमूद करू इच्छितो. विविध प्रकारच्या ठेव योजना, विविध प्रकारचे खात्याचे प्रकार, संस्थेच्या विविध प्रकारचे उपक्रम यामध्ये सर्वांनी हिरिरीने भाग घेऊन आत्तापर्यंत जे सहकार्य केलं हे खूप मोलाचं आहे. आणि या सर्व साधू संत महंतांच्या आशीर्वादामुळेच सर्वांनी जो संस्थेवरती विश्वास टाकला त्याच्यामध्ये कोणतीही तडजोड न करता अत्यंत पारदर्शकपणे आपण आत्तापर्यंत वाटचाल केलेली आहे. आणि या सर्व साधू संतांच्या आशीर्वादावरती पुढील वाटचाल अवलंबून राहील. हाच
सर्वांनी आत्तापर्यंत ठेवलेला विश्वास अधिक वृद्धिंगत व्हावा, संस्था अधिक जोमानं पुढे वाटचाल करेल अशा प्रकारची मी ग्वाही देतो आणि सर्वांचं या ठिकाणी परत आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय सहकार, जय महाराष्ट्र. बचत करण्याचं महत्त्व का आहे, दुसऱ्याला देणं कसं असावं, हे मुद्दे विविध दाखले देत करवीर मठाधिपती विद्या नृसिंह भारती यांनी उपस्थितांना सांगितले. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आम्हाला ऐकल्यानंतर आनंद वाटला की इथं डेअरी विषयीचं एक डिप्लोमा कोर्स चालू केलेला आहे. हे विद्या देणं चांगलं आहे. याला खरोखरच आम्ही त्या गोष्टी ऐकून आनंदित झालेलो आहोत. तशाच पद्धतीनं आपण जे कोरोनाच्या बाबतीतलं केलेलं काम आहे ते सुद्धा आपल्या कौतुकाचंच काम आहे. कारण या अशा आपत्कालामध्ये आपण खंबीरपणानं उभं राहून या सगळ्यांची सेवा केली. त्या सेवेचं पुण्यही फार मोठं आहे. आत्ता आपण सुरुवातीपासून जर बघायचं झालं तर शिवसमर्थ नाव योजलेलं आहे. म्हणजे समर्थ हे नाव कसं आलं? समर्थ हे रामदास स्वामींच्यामुळं कदाचित नाव आलं असं आपण गृहीत धरलं तरी त्याचा अर्थ काय आहे? समर्थाने तरी ते नाव का स्वीकारलं? नारायण त्यांचं नाव होतं, पण त्यांनी समर्थ नाव का स्वीकारलं? सम्यक अर्थ. म्हणजे इथं सुद्धा मगाशी जर तुकाराम महाराजांचा अभंगच लागू पडतो त्यावेळेस सम्यक म्हणजे चांगला अर्थ. कोणता आहे चांगला अर्थ? धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष हे 4 ज्याला अर्थ असं म्हटलं जातं त्यातला परम अर्थ जो आहे तो मोक्ष आहे. आणि तो स्वीकारणं हे आपल्याला खरं तर किंवा त्या मार्गाला तोंड करून वाटचाल करायला लागणं हे आपलं खरं तर मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे. मग असं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे जे त्या मार्गामध्ये चालून मुक्कामाच्या ठिकाणी पोचलेले आहेत, अशा समर्थांचं नाव आपण घेतलेलं आहे. आणि हे सामर्थ्य कशाचं आहे? हे शिवकल्याणाचं सामर्थ्य आहे की ही संस्था निर्माण करून आपण लोकांच्या कल्याणाचा विचार करता आहात. हे सगळ्यात मोठं आपलं कौतुक आहे. शिवसमर्थ परिवाराला शुभाशीर्वाद देताना मठाधिपती म्हणाले, नाही खरं तर आता आपल्या पुढचं लक्ष ड्रॉकडे लागलेलं आहे, त्यामुळे आता जास्त काही बोलत नाही. पण महत्त्वाचा मुद्दा जो सांगितला की हे शिवसामर्थ्य जे आपण मिळवलेलं आहे हे खरोखरच चांगलं आहे. अशीच ह्याच्यामध्ये वाढ व्हावी हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून इथं आपण थांबू. लकी ड्रॉ सोडतीची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना राजा पंढरीच्या ठेव योजनेच्या सोडतीचा क्षण जवळ येऊन ठेपला. सोडत कुपन निवडण्यासाठी उपस्थितांपैकी कुणालाही व्यासपीठावर येण्याचं आवाहन करण्यात आलं. सगळं आणखी हाताने करून त्यातली एक चिठ्ठी आपल्याला उचलायची आहे. 5व्या एकदा यांच्यासाठी जोरदार टाळी होऊ द्या. सर्वांसमक्ष हजारो चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठ्या काढण्यात आल्या. रेस सायकल या 5व्या बक्षिसापासून सुरुवात करत 4 चाकी गाडी या पहिल्या बक्षिसापर्यंत या क्रमानं चिठ्ठ्यांमधून भाग्यवान विजेते निवडण्यात आले. एक जोरदार टाळी. पाठीमागे जे त्यांना सगळ्यांनी विनंती करतो पुढे या फोटोसाठी. गौरवशाली परंपरेचा लकी ड्रॉ शिवसमर्थच्या पारदर्शकतेचा. भाग्यवान विजेत्यांची नावं आणि बक्षिसाशी. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थांनी दिलेले हे 2 संदेश आपल्या रोजच्या आर्थिक कारभारात उतरवत दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जोमानं वाटचाल करत आहे. समर्थांना अपेक्षित असलेला ज्ञान, भक्ती आणि कर्म ह्यांच्या सामर्थ्यांचा आविष्कार म्हणजेच भगवंताचे अधिष्ठान हे सूत्र शिवसमर्थनं आपल्या अर्थव्यवहारात अंगीकारलं आहे, जोपासलं आहे आणि हेच शिवसमर्थ परिवाराच्या यशाचं गमक आहे.